ह्या आमच्या मागण्यांची दखल नाही घेतली, भविष्य काळात पुढल्या वर्षी मग आम्हाला दिल्लीत जंतर मंतरवर मोर्चा काढावा लागेल का? 2 मोर्चे काढूनही सरकार जागे झाले नाही. आता गरज पडल्यास जंतर मंतर गाठू, द्राक्ष उत्पादकांचा इशारा. निसर्गाच्या संकटाशी झुंज देत कर्जाचा डोंगर पेलत वर्षभर मेहनत करणाऱ्या द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा संयम आता संपत चालला आहे. परदेशातून होणाऱ्या बेदाणा आयातीमुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असून सरकारने वारंवार केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी सांगितले की यापूर्वीही 2 वेळा मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र आजपर्यंत शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. हा विषय केंद्र शासनाशी संबंधित असला तरी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले. अफगाणिस्तान, चीन व इतर देशातून होणाऱ्या बेदाणा आयातीवर 100% आयात शुल्क, बेकायदेशीर आयात बंद करणे, सांगली येथे ICD पोर्ट सुरू करणे, बेदाण्यांसाठी स्वतंत्र रेझिन बोर्ड स्थापन करणे तसेच शेतकऱ्यांना योग्य भाव व संरक्षण देण्याची मागणी संघटनेने केली आहे. सरकारने आता तरी जागे व्हावे, अन्यथा वेळ पडल्यास दिल्लीतील जंतर मंतरवर जाऊनही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मारुती चव्हाण यांनी दिला. यावेळी दत्ता पाटील, जयदीप चव्हाण, मोहन पाटील, उद्धव सावंत, भारत देसाई, शिवाप्पा माळी आणि संजीव कोल्हे उपस्थित होते. येणाऱ्या 3 ऑगस्ट 2026 सोमवार या दिवशी द्राक्ष, बेदाणा, फूल, डाळिंब, केळी उत्पादकांचा भव्य मोर्चा आपण काढणार आहे. आणि या मोर्चात आमच्या प्रमुख मागण्या असणार आहेत की आमची पहिली मागणी अफगाणिस्तानच्या बेदाण्याला आयात कर लावावा. दुसरी मागणी आमची आहे की चीनच्या द्राक्षाला 100% आयात कर लावावा. तिसरी मागणी आमची आहे की बॅटरीचा ट्रॅक्टर आम्हाला लवकर उपलब्ध करून द्यावा. चौथी मागणी आमची आहे की सांगली जिल्ह्यात कवठे-मंकाळा हायवेला ICD पोर्ट व्हावा. 5वी मागणी आमची आहे की कृत्रिम फुलावर बंदी आणावी. 6वी मागणी आमची आहे की विम्यातल्या जाचकाठी, शेतीच्या कृषी विम्याच्या जाचकाठी रद्द करा, कमी करा. पुढची 6वी मागणी आमची अशी असणार आहे की ज्या लग्न समारंभात तांदूळ इसकटला जातो, आम्ही शेतकरी अन्न निर्माते आहे, अन्नदाते आहे आणि आमच्या समोर असं तांदूळ इसकटू नका. तिथं गुलाबाच्या पाकळ्या, प्रेमाचं प्रतीक गुलाबाचं फुल आहे, त्यामुळे त्या पाकळ्या गुलाबाच्या फुलाच्या विस्कटाव्यात, जेणेकरून अशा NHBचं अनुदान आम्हाला 1 एकरापासून, लहान शेतकऱ्यापासून मिळावं. ह्या आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत. आणि सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयावर गेली 2 वेळा आम्ही मोर्चा काढला, आता पण आम्ही भव्य असा मोर्चा काढणार आहे आणि आमच्या ह्या मागण्या सरकार दरबारी करणार आहे. हा आमचा मोर्चा कुठलाही राजकीय पक्ष, राजकीय नेता बिलकुल नाही, हा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी या मोर्चात प्रचंड संख्येनं उपस्थित राहावं आणि आपल्या न्याय हक्काच्या मागण्या मान्य करून घेऊया. आमचा धोरणात्मक निर्णय होण्यासाठी मोर्चा आहे. आमचा कुठला सरकार किंवा अन्य कुणावर व्यक्तिगत लोकप्रतिनिधीवर आक्षेपाचा मोर्चा नाही. हा आमचा मोर्चा आमच्या शेतकऱ्यांच्या देशाच्या हिताच्या मागण्यासाठी आहे आणि ह्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही लढा देत राहू. आमचा मोर्चा 3 ऑगस्टला क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा इथून सुरुवात होईल कलेक्टर ऑफिसपर्यंत. त्या दिवशी सोमवार आहे. पाऊस जरी असला तरी शेतकरी आणायला यावं, कारण आपण शेतकरी आहे, पावसाला कोणी घाबरू नये आणि मोठ्या संख्येने शांततेच्या मार्गाने आपल्याला मोर्चा काढायचा आहे. सकाळी 11 वाजता आपला मोर्चा तिथनं निघणार आहे. सरकारने या आमच्या मागण्यांची दखल नाही घेतली, द्राक्ष, डाळिंब, केळी, फूल उत्पादकांच्या, तर आम्ही भविष्य काळात पुढल्या वर्षी मग आम्हाला दिल्लीत जंतर मंतरवर मोर्चा काढावा लागेल का? आमच्या बऱ्याच मागण्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या आहेत. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही तिथनं हलणार नाही. लोकप्रतिनिधींना काय आव्हान राहील? आमचं सगळ्या लोकप्रतिनिधींना असं आव्हान आहे की सगळ्या लोकप्रतिनिधींनी ह्या आमच्या द्राक्ष, बेदाणा उत्पादकांच्या, फूल उत्पादकांच्या मागण्याकडे लक्ष द्यावं, सरकारमध्ये आवाज उठवावा. सरकारमध्ये आमचा पक्ष आहे म्हणून तुम्ही आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करू नका. शेवटी सरकार कुणाचा ह्याला आम्हाला ही नाही, फक्त तुम्ही आमच्या मागण्या तेवढ्या सगळ्या लोकप्रतिनिधी लावून धरल्या पाहिजेत. कारण पाहिजे त्या प्रमाणात मागण्या लावून धरल्या गेल्या नाहीत लोकप्रतिनिधींनी, म्हणजे संसदेत असो किंवा आपल्या विधानसभेत असो, पाहिजे त्या ताकदीनं मांडल्या गेल्या नाहीत. अगदी अपवाद 1-2-4 लोकप्रतिनिधी वगळता ताकदीनं मांडल्या नाहीत आणि त्या मागण्या पुन्हा एकदा अधिवेशनात
ताकदीने मांडाव्यात की जेणेकरून आमचं प्रश्न सोडवल्याचं समाधान झालं पाहिजे ही आमची अपेक्षा लोकप्रतिनिधींच्याकडून.